स्पीकर सर, जॅकॉब लिव्ह म्हणून एक मनीस आशिल्लो इकॉनॉमिस्ट, ताणें म्हणिल्लें, बजेट इज जस्ट नॉट अ कलेक्शन ऑफ नंबर्स बट शूड बी एन एक्सप्रेशन ऑफ आवर वॅल्यूज एंड एस्पिरेशन्स. स्पीकर सर, आवर बजेट presented for 2016-17 exactly adheres to this principle. Speaker sir, with your permission, I would like to start my points on general discussion on our BJP-led government's budget for 2016-17 presented by our Honorable CM Parsekar sir. Speaker sir, our revenue surplus budget takes care of एक सामान्य मनीस, तशेंच it gives stress on the core sectors. Speaker sir, एक सादी सुटसुटीत स्कीम ट्रेडिशनल ऑक्युपेशनाक लागून पेन्शन दिवपाची, ती आमच्या सरकारान ह्या बजेटांतल्यान ऑटो रिक्षा ड्रायव्हरांक एक्सटेंड केली. म्हाका दिसता एक बरें पावल उचललें. ते बावडे एखादी डायरेक्ट टॅक्सान आमकां ट्रेजरीन भरना आसतले पयशे, पुणून इनडायरेक्टली थ्रू वॅट, पेट्रोल घेवन, डिझल घेवन, वॅट, सर्वीस टॅक्स हाजे कडल्यान आमची तिजोरी भरत आसता. आनी म्हाका दिसता तांकां गव्हर्मेंटान दिलासो दिवन एक बरें काम केलां. गृह आधार स्पीकर सर, आमच्या सरकारान चालू केल्ली 1000 रुपया पर मंथ, ती 1200 करून पयरूच नोटिफिकेशनूय काडलें 1500 करपाची चवथींतल्यान. दीनदयाळ स्वास्थ्य योजना, जाचेर भरपूर उदोड टिका जाली, म्हाका दिसता एक अत्यंत बरी स्कीम आसा. आमच्या सरकारान ह्या देशान पयलेदां ही स्कीम इम्प्लिमेंट केल्या. एक सामान्य मनशाच्या स्वास्थ्याक लागून एक खंय तरी सामान्य मनशाक दिलासो दिवपाक, एक फाटल्यान एक बॅकअप दिवपाक की ना, तुज्या फाटल्यान सरकार आसा, कितेंय जाल्यार तुज्या कितें फॅमिली मेंबराक, फॅमिलीक कितेंय जाल्यार ना, सरकार तुजी काळजी घेतलो. आनी म्हाका दिसता एक बरें केलां सरकारान की गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट ट्रान्झॅक्शन, म्हणजे उदो कोणे तरी ICICI म्हणलें, ICICI प्रायवेट, देर कुड हॅव बीन एलिगेशन्स ऑफ स्कॅम ऑर एनी अदर मॅटर, पूण हांगा सरकारान एक अत्यंत ट्रान्सपरंट रितीन वचून गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट ट्रान्झॅक्शन, एक सेंट्रल गव्हर्मेंट इन्शुरन्स सेक्टरांतल्या कंपनी कडेन टायअप करून ही स्कीम आमच्या मुखार दवरल्या, एक बरो पायंडो घालून दिला. कोर सेक्टराचें सांगपाक जाल्यार स्पीकर सर, आमच्या सरकारान एड्युकेशन, एग्रीकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर हाजेर भरपूर ह्या बजेटान भर दिला. इनफॅक्ट म्हाका आवडिल्लो पॉयंट म्हणटा तो एड्युकेशन सेक्टरांतलो गोवा स्कॉलर्स, हे जे आमी 20 जाणांक स्कॉलरशीप दिताले, ती वाड केल्या तातूंत. आनी म्हाका दिसता फुडले काही वर्सां नंतर हाजो रिजल्ट आमकां दिसून येतलो. एक बरे प्रकारचे आमचे गोंयकाराचे जनरेशन, एक लर्नड गोवन्स, एक बरें एक क्रीम ऑफ द सोसायटी वील बी क्रिएटेड थ्रू दीस इनिशिएटीव. स्पीकर सर, आमचे सरकारान ह्या बजेटांतल्यान 9 लाख सपोर्ट प्रायज दिलो. कोकोनट बोर्डाची अनाउन्समेंट केली आनी म्हाका दिसता तो कामय चालू करपाच्या मार्गार आसा. एक अर्बन सेक्टरा खातीर एग्रीकल्चराच्या डिपार्टमेंटांतल्यान किचन गार्डनिंगा असली संकल्पना हाडली. एक बरें काम केलां. हांव एक शहराचो आमदार, पुणून आमचे कडेन व्हडलेशे जमनी नासतात एग्रीकल्चर करपाक, पूण खंय तरी किचन गार्डन एक बाल्कनीक नाल्यार टॅर्रासार करून एक फॅमिलीची गरजो भागोवपाच्यो ह्या सरकारान डेफिनेटली हें पावल उचल्लां. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणल्यार आमचे बजेट हें भरपूर स्ट्रेस दिता. I am thankful to central government led by Narendra Modi ji for defining a very transparent process in the smart cities mission selection. And I am thankful to my team from CCP, GSIDC, all my corporators, mayors, 2 मेयरांनी केलें. तशेंच सगळे पणजेचे नागरीक जाणी जवळ जवळ 17 ते 18 हजार आमकां सजेशनां दिलीं हे स्मार्ट सिटीक लागून. आनी आमचे सगळे टिमींनी अविरत काम केलें आनी परचे फास्ट ट्रॅकान आमचे स्मार्ट सिटीचें नांव आयलें, पणजे शहराचें नांव आयलें. आनी सरकारान बजेटान ताजी तत्परतेन दखल घेवन ह्या कार्यक्रमांतून एडिक्वेट प्रोविजनूय केलें. आय एम रियली थँकफूल टू अवर गव्हर्मेंट फॉर दीस. आमच्या सरकारान 27 MLDचो उदकाचो ट्रिटमेंट प्लांट जो ओपा चालू आसा आमच्या पणजे शहरा खातीर, ताका लागून बजेट प्रोविजन केलां. आनी म्हाका एक वेगळ्या उत्तरांतल्यान आन्सरूय दिलां की ताजें म्हाका दिसता डिसेंबर म्हयनो पर्यंत कंप्लीटूय जातलो. आमच्या पणजे शहराक आनी सरावंडींग एरियाक एक वॉटर सेक्युरिटी एक निर्माण करपा खातीर हो प्रयत्न आसा. आनी आमचे सरकाराचें कार्य म्हाका दिसता ह्या सेक्टरान तोखाडणें असलें आसा.
COPG टर्मिनल बिल्डिंग जी पणजे आमचे जेटीचेर येता ताकाय लागून ह्या बजेटान बरें प्रोविजन दवरलां. फ्री LED बल्ब म्हाका दिसता डेफिनेटली आमच्या सरकाराचो पयर घेतिल्लो एक अत्यंत दूरगामी निर्णय. 3 बल्ब लायले म्हणून कितें व्हडलें एका घराचें बील कमी जावचें ना, पूण म्हाका दिसता जेन्ना 4,86,000 घरां हे 3 बल्ब लायतले, 3-4 वरां खातीरच लावूं, पूण दर दिसा जेन्ना हे 3 बल्ब पेट्टले तेन्ना गोंय सरकाराचे जवळ जवळ 4.5-5 कोटी रुपया पर इयर सेव जातले, जे आमी सबसिडीन दिता. गोंयांक विजेचे दर आमी सगळे जाणा सगळ्यांक लोवेस्ट आसा. म्हाका दिसता आमी दिल्ली घेतले जाल्यार 4.5-5 रुपया, कर्नाटका सायडीन घेतले जाल्यार 5.5 रुपया डॉमेस्टीक कंज्युमराचे दर हे. गोंयांक 1 रुपया साकून 1 रुपया 12 आनी 2 रुपया पर्यंत डॉमेस्टीक कंज्युमराचे दर, आनी तातूंत सरकार सबसिडी घालता म्हणून इतली सवाय मेळटा. हे 3 बल्बा खातीर स्पीकर सर आमचे 21 मेगावॉट वीजय म्हाका दिसता सेव जातली, जी आमकां बाकीच्या कारणांक लागून डायवर्ट करपाक मेळटली. इंडस्ट्रियल आसूं, जे आमकां जॉब क्रिएट करता, नाजाल्यार इन्स्टिट्यूशनल आसूं, सरकाराचे खुबशे प्रोजेक्ट येता तांकांय लागून वीज लागतली. आनी ही डेफिनेटली 21 मेगावॉट वीज ही खंय तरी बऱ्या कारणाक लागून यूज जातली. पूण स्पीकर सर बजेटाचे सगळे पॉयंट्स बरे आसा, पूण एक गोष्ट आमच्या बजेटान बरी केल्या म्हणटा ती एक जॉब क्रिएशन, आनी ताजेर स्ट्रेस दिवपाक टू क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज फॉर गोवन यूथ. स्पीकर सर बजेटान इन्क्युबेशन सेंटर अनाउन्स केल्ले, आनी म्हाका एक बरें दिसता की पणजे उद्योग भवनाक हे इन्क्युबेशन सेंटर साकार जाता. म्हाका दिसता येणाऱ्या काळान ताजें इनॉग्रेशनय जातलें. 50 भुरगे तातूंतल्यान एका बॅचीन आमचे एंटरप्रेनर म्हणून भायर सरतले, आपलो स्वताचो धंदो थंय चालू करून सपोर्ट घेवन बऱ्या भशेन प्रॉस्पर जातले. EDCन स्पीकर सर बजेटांक स्पेशल मेन्शन केल्ले CMRY स्किमीचें, आनी म्हाका सांगपाक आनंद जाता की आमी EDCची CMRY स्कीम आमचे सगळे अधिकाऱ्यांच्या मदतीन, थोडे वॉलंटरी ऑर्गनायझेशनाच्या मदतीन ही ग्रास रूट लेवला पर्यंत व्हेली. स्पीकर सर तुमचेच कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान आमी चालू केल्ली, आनी 0.9 एंटरप्रेनर्स पर डे असो एक रेट आशिल्लो EDCचो काही वर्सां पयलीं. बरें एनकरेजींग सायन्स मेळटा, आमचे भुरगे काम करपाक तयार आसात आनी ते ही स्किमीक बरे तरेन घेतात. आनी म्हाका दिसता आमी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीक 40-45 अशे युवा हेरून तांकां आमी ह्या स्किमीच्या अंडर सपोर्ट करतात. पूण हें सगळें पॉसिबल जालें स्पीकर सर बिकॉज ऑफ द बजेटरी सपोर्ट दॅट वी गॉट थ्रू आवर बजेट. स्पीकर सर आयज आमकां एक इन्फॉर्मेशन सगळ्यां फुडें मेळ्ळें की गव्हर्मेंट इन द गव्हर्मेंट सेक्टर has created almost around 8,000 jobs. I will not say created, but these are the jobs which were necessitated by the requirements of the departments because of retirement or because of change of nature of jobs. खूबशे हे केले. तरी पूण स्पीकर सर हांगा unemployment is definitely there. Honorable Leader of Opposition also expressed his concern on this issue. Speaker sir, but there is a limit to government how many jobs they will give. आणि ताका लागून आमच्या सरकारान खूबश्यो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज थ्रू वेरियस गव्हर्मेंट प्रोजेक्ट्स हांगा हाडून करपाचे एक प्रयत्न केला. म्हाका दिसता इलेक्ट्रॉनीक सिटी तुयेची, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क चिमला, IIT कॅम्पस काणकोणा, NIT कॅम्पस कुंकळ्या, मोपा एअरपोर्ट, कन्व्हेन्शन सेंटर, म्हाका दिसता हे सगळे ताजे एक भाग जावन आसात. पूण स्पीकर सर एक खंय तरी एक मनांतल्यान एक खंत प्रगट करपाक दिसता आनी एक अशी एक कन्सर्न आय वॉन्ट टू एक्सप्रेस टू दीस ऑगस्ट हाऊस. खंय तरी एक वेस्टेड इंटरेस्ट घेवन कोण तरी येता आनी अचूक हेच नेमके प्रोजेक्टांक ऑपोजिशन जाता. स्पीकर सर हांव एक इंजिनियर, हांवें 4 वर्सां फार्मागुडी गोवा इंजिनियरींग कॉलेजांत काडलीं. स्पीकर सर एक कॉलेज जेन्ना येता खंयच्या एरियेन तेन्ना म्हाका दिसता इट क्रिएट्स लॉट ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज. तांकां प्रोफेसर्स जाय पडटा, लेक्चरर्स जाय पडटा, ताज्या भायर तांकां लॅब एसिस्टंट, लॅब अटेंडंट, आमचे हाऊसकीपिंग स्टाफ, बाकी सगळे एडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असो खुबश्यो गरजो तांकां लागता. हॉस्टेलान आमी जेन्ना भुरगे रावताले
तेन्ना म्हाका याद आसा स्पीकर सर, हॉस्टेलाच्या आमच्या कॅम्पसाच्या भायर एक झोपडी म्हणटाले ताका. थंय एक आमचे गोंयकार फॅमिलीन एक च्या आनी ताजे बरोबर एक पॅटीस नाल्यार कितें तरी खावपाक दिवपाचें दुकान उगडिल्लें. आमचो स्पीकर सर कॅम्पसाक एक बाप्पा म्हूण आशिल्लो, तोय अशेच बारीक सारीक गोश्टी आमकां दितालो. अशेंच ताज्या भोंवतणी कॅम्पसाच्या भोंवतणी भरपूर इकोसिस्टम्स डेव्हलप जाल्ल्यो स्पीकर सर, आमचे गोंयकार फॅमिलीक ते सपोर्ट करताल्यो. आनी म्हाका दिसता ह्यो सगळ्यो हे जे प्रोजेक्ट येतले ते गोंयांक एक प्रॉस्परिटी हाडटले. डेफिनेटली आमचे गोंयकारां खातीर जॉब एम्प्लॉयमेंट क्रिएशन्स, ऑपॉर्च्युनिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट एज वेल एज एंटरप्रेनरशीप हे सगळे प्रोजेक्ट हांगा घेवन येतात. पूण खंय तरी तांकां एक खंय तरी कोण NGO जाता, कोणीय आयज काल म्हाका दिसता कोण एकटो मनीस बसून उबो रावता आनी NGO म्हणटा आनी ऑपोज करता. घोव बायलां खंय तरी तयार जाता, NGO म्हणटा ऑपोज करता, ताका लिमिटूच उरुना. बरे बरे प्रोजेक्ट ऑपोज करता. तातूंतल्यान म्हाका एक बरी गोश्ट जाणवली स्पीकर सर, पयर तुवें पंचायतीन आपूण जावन इलेक्ट्रॉनीक सिटी कितें हें जाणा जावपाचो प्रयत्न केलो. प्रेजेंटेशन मागलें सरकारा कडल्यान, कितें हें सिटी आमकां लागून आमकां कितें मेळटलें, तुयेच्या ग्रामस्थान तुयेकारांक कितें मेळटलें हातूंतल्यान. म्हाका दिसता हातूंतल्यान कितें तरी बोध घेवपाचो आमकां गरज आसा. म्हाका दिसता फुडले काही काळा नंतर ते ग्रामसभेकूय घालतले, सगळे ग्रामस्थांक हो प्रोजेक्ट समजुपाक, कितें तो, कितलो बरो, कितें आमकां दितले तें. आनी म्हाका दिसता हे सगळे चिंबलाचे आमचे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क येता थंयच्याय ग्रामस्थांनी, तशेंच काणकोणच्या लोकांनी हाजी नोंद घेवपाची गरज आसा. पयलीं तुमी पळयात कितें प्रोजेक्ट तो, कसलो प्रोजेक्ट. IIT आयली जाल्यार म्हाका दिसता थंय एक भरभराट जातली. एक IIT येवप म्हणजे म्हाका दिसता एटलिस्ट डायरेक्ट जॉब क्रिएशन वील बी अरावंड 70 to 100 डायरेक्ट. ताज्या भायर जे पळय कोण जेवण दितले, कोण रेस्टॉरंट घालतले, कोण हॉटेलां घालतले, ते वेगळेच आसतले. पूण खंय तरी हे NGO खंय कोर्टान वता, खंय तरी खंयचे आनी खंयच्या फोरमाक वता. आनी हांव खुबशे एग्जाम्पल दिता, बरे बरे प्रोजेक्ट. म्हणजे आमचो मांडवी ब्रिजाची जर केस घेतली, जो आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन एक्सप्रेस्ड हिज कन्सर्न की केन्ना जातलो प्रोजेक्ट हो. स्पीकर सर, NGTन केस ही जवळ जवळ 9 ते 10 म्हयने चल्ली, NGT पुना. आनी तातूंतल्यान 9 म्हयने 10 म्हयने जातकीर ती तांणी लर्नड ज्युडिशियरी ऑल्सो गेव देर वर्डिक्ट की बाबा हातून व्हडलेशें कांय ना, कितें करता ते तुमी सारके प्रोसिजर फॉलो करून करा. पूण तातूंतल्यान जो 9-10 म्हयन्याचो डिले जालो, म्हाका दिसता कंप्लीट प्रोजेक्टूच फुडें गेलो. तातूंत आमी वाट काडून तो जाता इतलो कंप्रेस करून क्वॉलिटी कॉस्ट मेंटेन करून आमी म्हाका दिसता फुडल्या वर्स पर्यंत आमच्या सरकारान तो कंप्लीट करपाक जाय. आमचो हिरा पेट्रोल पंपा फाटल्यान पणजेचो वेट वेस्ट ट्रिटमेंट प्लांट येतालो, खंय तरी एकटो उठलो आनी कोर्टान गेलो. स्पीकर सर, जवळ जवळ वर्सभर ही केस चल्ली, पूण फायनली पॉलिटिकली मोटिवेटेड केस म्हणून भायर मारली, डिसमीस केली. स्पीकर सर, सेम केस सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट सालिगांव कलंगूटचे जे बॉर्डरीचेर आमच्या सरकारान घाला, जाचे लोकार्पण 30 मेक आमच्या स्टेटहूड डेच्या दिसा जालें. स्पीकर सर, थंय आडखळी हाडपाचे प्रयत्न जालो. दिल्ली, मुंबय, पुण्याक ह्यो केसी झगडिल्ल्यो जाता. थंय कोर्टान अशेंच पळयलें आनी ते कोर्टांतल्यान भायर पडली केस. स्पीकर सर, खंय तरी आमी हाजेर लक्ष दिवपाची गरज आसा. उदोळ ऑनरेबल लिडर ऑफ ऑपोजिशनान म्हणलें की एग्रीकल्चराक थोडेशे आमचे वायल्ड एनिमल्स त्रास दिता. म्हाका दिसता शेतकऱ्याची वेदना, तो जे कश्ट त्या मातयेन घालता आनी तातूंतल्यान पीक काडटा आनी ते कोण तरी येवन ते पीक खाता आनी ताज्या दोळ्या देखत ते घडटा. म्हाका दिसता खंय तरी आमी सेन्सिटीव जावपाची गरज आसा. पूण गव्हर्मेंट जर कितें बरे गोश्ट जर करपाक वचत जाल्यार परत ऑपोजिशन, आनी तोय बी AC चेंबरान बसून. खंय तरी पणजे नाल्यार मडगांव बसतले, AC लायतले, थंड जातले आनी मिडिया एड्रेस करून ताजेर ऑपोजिशन. मँग्रोवाची गोश्ट आयली, अगेन आय विल कोट लिडर ऑफ ऑपोजिशन. He said, mangroves have encroached on our khazan lands, on our fertile lands, on our productive lands. Speaker sir, दुर्दैवाची गोष्ट आसा. म्हाकाच उत्तर दिलां, फाल्यां काय परवां केन्ना तरी उत्तर आसा तें. 3 स्क्वेअर किलोमिटरा वयल्यान 17 स्क्वेअर किलोमिटर आयज मँग्रोवाच्या अंडर जमीन आयल्यान. ही कशी जाली? बेठीच जाली ना. खंय तरी आमची शेतां जी रोय नाशिल्ली ती ताजेर एनक्रोच करून आज थंय मँग्रोव जाल्या.
स्पीकर आज खंय तरी पणजे ते मँग्रो सेंटर स्थापन करपाक सोदता, पूण ती आमची खाजना म्हणजे आमच्यो त्यो प्रोडक्टीव जागो, ज्या जाग्यार आमचें भात जातालें ते जागे आज मँग्रोवान व्यापून म्हाका दिसता हाजी सरकारान नोंद घेवची. स्पीकर सर, आमचे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स आसूं, शापोरा जेटी पयर हांव गेल्लो, खंय तरी मँग्रो कापले म्हणून तीय बंद उडयल्या, कोण तरी धांवलो कोर्टान. पूण दुसऱ्या स्टेटींनी अशें जायना. हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रा, MP हे जर आमी घेतले एग्जाम्पलां जाल्यार थंय वर्मिन्स म्हणून डिक्लेअर करून शेतकऱ्यांक लागून खुबसो दिलासो दिला. आनी तातूंत म्हाका दिसता इट इज ऑफ नेचर्स बॅलन्स दॅट वी हॅव टू मेंटेन. आयज प्रोटेक्शनाचें लेवल वाडलां. आयज आमच्या गोंयांक जवळ जवळ 33% लँड इज अंडर नॅशनल पार्क्स ऑर प्रोटेक्टेड एरियाज. प्रायवेट फॉरेस्ट, बाकीचे फॉरेस्ट जर आमी धरले गव्हर्मेंट फॉरेस्ट जाल्यार जवळ जवळ 44 to 45% लँड जाता. म्हाका दिसता अशी 5वें गोंय आनी खंयच्याच राज्यान नासतलें 5वें गोंया भशेन जमीन. पूण हें प्रोटेक्शन दितना आमी बाकीच्याय सॅक्टराचो, बाकीच्याय लोकांचो आमचो विचार करपाक जाय. खंय तरी 70 नाल्यार सांग्यार एका शेतकऱ्याक ताजे दोळ्या देखत जेन्ना पीक डिस्ट्रॉय जाता तेन्ना ताज्योय आमी वेदना, भावना आमी लक्षांत घेवपाक जाय. नाजाल्यार फक्त हे खंय तरी NGO पयर म्हाका ऑनरेबल CM मेन्शन करतालो, तो दिल्लीच्यान येतना स्वता तो इकॉनॉमी क्लासान ट्रॅव्हल करतालो आनी त्याच प्लेनान फुडें जर पळयत जाल्यार हो एक लिटिगंट NGO दिल्लीक गेल्लो केस फायट करपाक, बिझनस क्लासान ट्रॅव्हल करतालो. म्हाका दिसता वेळ आयिल्ली आसा गोंयकारांचेर की हांकां विचारपाक तुमचे कडेन पयशे खंय येता, सोर्स ऑफ फंड्स. स्पीकर सर, पुण्याक जर वतलो जाल्यार गोंयच्यान पुण्याक आनी पुण्यांतल्यान गोंयांक येवपाक जवळ जवळ टिकेटीचेर प्रत्येक ट्रिपीक एका मनशाक 15,000 ते 20,000 रुपया स्पेंड करचे पडटा. खंयच्यान येता हो पयसो? दिल्लीक सुप्रीम कोर्टान केसी स्पेंड करता. म्हजे कडेन स्पीकर सर लिस्ट आसा खंयच्यो खंयच्यो केसी आतां भायर पडटा त्यो. पूण आतां एक नवो ट्रेंड चालू जाला स्पीकर सर, खंय तरी आतां ज्युडिशियरीकूच कॅस्टिगेट करपाची, ज्युडिशियरीकूच आतां खंय तरी वायट म्हणून दाखोवपाची. कित्याक ते एक सगळे केसी हरपाक लागल्या, ज्यो 2 वर्सां 1.5 वर्सां पयलीं केसी घालपाक चालू केल्ल्यो पुण्यांक, NGTन, सुप्रीम कोर्टान, त्यो एक एक करून भायर पडपाक लागल्या आनी हांचे पितळ उगळे पडटा म्हणून आतां जज्जाचेरच कॅस्टिगेशन चालू जालां. तेच चोर, तेच फटींग. स्पीकर सर, ही गोष्टीक खंय तरी आळो घालपाक जाय. आमी सगळ्यांनी, दीस ऑगस्ट हाऊस हॅज टू टेक नोट ऑफ दीस. एक आमी खंय चल्ल्या. हांव सदांच म्हणटा आमचें जें सॅनिटेशन मेंटेन करता तांकां कचरावाला म्हणनाका, सफाईवाला म्हणा, एक पॉझिटिव्ह टर्म यूज करा. म्हाका दिसता नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन तांच्या शब्दांकूच पयलो नेगेटिविटी आसा. नॉन खंय तरी आमी वॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणया, पूण बऱ्या लोकांक हातूंत भितर हाडून लोकांक, कॉमन मॅन, एक सामान्य मनशाक एक दिलासो दिवपाक जाय की ना, वॉलंटरी ऑर्गनायझेशन्स ऑल्सो आर रिक्वायर्ड फॉर द सोसायटी एंड दे वील फायट फॉर द गूड ऑफ द सोसायटी. सरकारूय खंय जर सारकें काम करना तर म्हाका दिसता खंय तरी लोकांनी एकठांय येवन एक वॉलंटरी ऑर्गनायझेशन फॉर्म करून ताका ऑपोज करपाकूच जाय. हांवूय करतलो जर कितें रॉंग जाता जाल्यार डेफिनेटली. पूण उठ सूट बऱ्या गोश्टीक ऑपोजिशन करप, म्हाका दिसता हो ट्रेंड बरो न्ही. गोंयांक हो चल्ला आनी म्हाका दिसता ह्या ऑगस्ट हाऊसान ताची नोंद घेवपाची गरज आसा. टायम आयला स्पीकर सर. आमी खंय तरी फाटीं पडटले. आमचे फुडले पिळगेक आमी उतरां दिवपाक जाय. आमी कितें केलें तें तांकां सांगचें पडटलें आमी. आनी जर आमी हो विशय सारको जर डिबेट करना, आमी हो गोंयकार सगळे घेना, ह्या ऑगस्ट हाऊस जर घेना जाल्यार खंय तरी आमी एक चूक करतले जी आमकां येणाऱ्या काळान ताजे रिपरकेशन्स जाणा जावंक आमचे घेवचे पडटले. स्पीकर सर, आय थँक यू फॉर गिविंग दीस ऑपॉर्च्युनिटी टू प्रेजेंट टू दीस ऑगस्ट हाऊस वॉट आय फेल्ट. थँक यू. जय हिंद.